बांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईचा आजचा दुसरा दिवस। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्यांच्या घरांवर बुलडोझर। पालिका रेल्वेची आजही संयुक्त कारवाई। झोपड्यात जमीनदोस्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। आमदार खासदारांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार, तर रोहित पवार या बैठकीला गैरहजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर काही दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी पवारांची भेट घेतली होती, तर पक्ष एकसंधतेने पुढे चाललाय। रोहित पवार नाराज नाहीत, शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरचा सुनियोजित कट होता। मोटेगावकरनंच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती। सीबीआय तपासात ही धक्कादायक माहिती उघड। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये या संपाला प्रतिसाद, तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचाही विरोध। राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम, तर बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत। जालन्याच्या हसनाबादमध्ये सुद्धा इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांग, तर परभणी, जळगाव आणि सोलापुरात सुद्धा नागरिकांची पेट्रोल डिझेलसाठी गर्दी। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता एसआयआर संदर्भात चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोप दौरा शेवटच्या टप्प्यात। इटलीच्या रोम विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत, तर वेलकम टू रोम माय फ्रेंड। जॉर्जिया मेलोनींची मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, तर मोदी देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत। पवारांचं वक्तव्य, तर आम्ही पवारांच्या वक्तव्याशी सहमत नाही, राऊतांची प्रतिक्रिया।